अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी काल मातंग समाजाचा जळगाव जामोदमध्ये मोर्चा पार पडला। संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचे मोर्चे प्रतिमोर्चे पाहायला मिळत आहेत। काल बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये मातंग समाजाच्या वतीने हा मोर्चा निघाला होता। शेकडो कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले। या मोर्चाला राजेश घोडे तसेच कैलास खंडारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आले होते। यावेळी राजेश घोडे यांनी उपस्थित मांग समाजाला योग्य ते मार्गदर्शन केले। मात्र कैलास खंडारे यांनी यामधून आंबेडकरी समाजाला काही अंशी डिवचण्याचा प्रयत्न केला। जळगाव जामोद मधील संत तुकाराम महाराज चौक लगत असलेल्या छोट्याशा प्रांगणात या सभेचे आयोजन केले होते। सभा संपल्यानंतर वरील लोकांच्या नेतृत्वात हा मोर्चा निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयावर निघाला। निवेदन दिल्यानंतर IB7 न्यूज चॅनलच्या वतीने संपादक उत्तम वानखेडे यांनी राजेश घोडे व कैलास खंडारे यांचे याविषयी मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा वक्त्यांना प्रश्न विचारत असताना कार्यकर्त्यांनी लहुजी साळवे वस्ताद व अनभाव साठे यांचा जयजयकार करीत पत्रकारांच्या प्रश्नांना दाबण्याचा प्रयत्न करताना आढळून आले। मात्र तरीही काही प्रश्नांची उत्तरे राजेश घोडे यांनी संवैधानिकरित्या देण्याचा प्रयत्न केला, तर कैलास खंडारे यांनी प्रश्नाला उत्तर देताना वाट सोडून जात असल्याचे दिसून आले। खरंच उपवर्गीकरण हा शब्द संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात आहे यासंदर्भात मात्र उत्तर मिळालेले नाही। काय बोलले दोन्हीही वक्ते पहा सविस्तर IB7 न्यूजवर। तळाशी मातंग समाजावर बौद्ध समाजावर अत्याचार होत आहेत। ज्या ठिकाणी हा समाज अल्पसंख्य आहे अशा ठिकाणची मी गोष्ट करतो आहे। एक गोष्ट आहे, मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला एकच सांगू इच्छितो, आरक्षण उपवर्गीकरण हा एक मुद्दा आहे। या मुद्द्यावर आमचं जरीही वेगळं वेगळं मत असेल, परंतु आम्ही दलित म्हणून इथला बौद्ध असेल, मातंग असेल, चर्मकार असेल आणि 59 जातीतल्या सगळ्या जाती असतील, ज्या वेळेस या दलितांवर अत्याचार होईल त्यावेळेस संपूर्ण दलित आम्ही एक संघ आहोत, संपूर्ण दलित एक संघ आहोत। आणि कुणीही दलितांवर अत्याचार अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून त्याचं उत्तर त्यांना मिळेल। पूर्ण महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय म्हणजे अनुसूचित जातीचा उपवर्गीकरणाचा जो मुद्दा सुरू आहे आणि या मुद्द्यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हणतात की 2024 निकाल दिलेला आहे आणि या मुद्द्यावर महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे। एक समाज म्हणजे म्हणतो आहे की 58 जाती आमच्यासोबत आहेत, दुसरा समाज म्हणतो की 59 जाती आमच्यासोबत आहेत। एक वर्गीकरणाच्या समर्थात आहे आणि एक वर्गीकरणाच्या विरोधात आहे। आज वर्गीकरणाच्या समर्थनानंतर या ठिकाणी मातंग समाजाचा मोर्चा पार पडला आणि या मोर्चाला महाराष्ट्रात फिरणारे राजूभाऊ घोडे हे या ठिकाणी या मोर्चाला संबोधित यांनी केलं। तर त्यासाठी IB7 न्यूजचे त्यांना काही प्रश्न आहेत। पहिला आपण त्यांना विचारू की आपण आज या मोर्चा या ठिकाणी संपन्न केला, आपल्या मागण्या संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत, मात्र ग्रामीण भागात हातपुड्याच्या पायथ्याशी अल्पसंख्येनं मातंग समाज राहतो, यांना आपल्या मातंग समाजाच्या माध्यमातून आपल्याकडून काय सुरक्षा प्रदान होईल? मला वाटतं खऱ्या अर्थानं या समाजाला सुरक्षा ही परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली आहे। इथं लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला सुरक्षा प्रदान संविधानाच्या माध्यमातून केलेले आहे। तर बाबासाहेबांना जेव्हा या संपूर्ण देशाला सुरक्षा दिली आहे तर मी एकटा सुरक्षा देणारा कोण आहे? बाबासाहेब आंबेडकरांनीच आम्हाला सगळ्यांना सुरक्षा दिली आहे आणि बाबासाहेबांची लोकशाही बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सुरक्षा दिलेली आहे। एकसंघ आहोत, सर्व एकसंघ होऊन अशा घटनेला उत्तर दिलं जाईल। मात्र आता उपवर्गीकरणासंदर्भात आपण बोलणार आहोत। उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे सुप्रीम कोर्टाने 2024 तुम्ही लोक म्हणता आहेत की त्यांनी निर्णय दिलेला आहे, कुणी? सुप्रीम कोर्टाने। मात्र सुप्रीम कोर्टाने हा निर्णय 341 घेऊ शकते का? हे काय सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे की काही लोक पाठीमागे राहिलेले आहेत, त्यांना तुम्ही 341 कुणाला वाढवायचं नाही, कुठली नवीन जात टाकायची नाही किंवा कुठली जात बाहेर काढायची नाही। तो अधिकार फक्त पार्लमेंटला आहे, राष्ट्रपतींना आहे। तर यामध्ये कुणाला काढण्याचा किंवा कुणाला टाकण्याचा मुद्दा नाही आहे, त्याच्यामध्ये समांतर वाटप करायचं। बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समांतर वाटप करायचं म्हणता तुम्ही। 59 जातींना 13% आरक्षण आहे, यामध्ये समांतर वाटप कसं करणार? आणि उपवर्गीकरण हा जो तसा आपण आता संवादी बोलतोय, उपवर्गीकरण हा अनुच्छेद कुठल्या अनुच्छेदात बसते? उपवर्गीकरण मी तुम्हाला एवढं सांगतो
मला एवढंच कळतं आहे की ज्या वेळेस देशाचं सुप्रीम कोर्ट हे कशातून निर्माण झालेलं आहे? बाबासाहेबांच्या संविधानामधून निर्माण झालं. आपल्या देशाचं चौथं 4 पिलर जे आहेत त्याच्यापैकी एक सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाचं 7 जजेसचं बेंच म्हणत आहे की हे तुम्ही प्रत्येक राज्यातलं सरकार पाठीमागं राहिलेल्या लोकांना सुप्रीम कोर्टाचा ऐकून मिनिट तुम्ही म्हणता सुप्रीम कोर्टाचं 7 जजेसचं जजमेंट आहे 2024चं. 7 मध्ये 6 विरुद्ध 1 अशा प्रकारचं जजमेंट एक 2024चं आहे. 1975चं जजमेंट काय म्हणते त्याच्यानंतर 1975चा जो बहुमताचं जजमेंट होतं त्याचा रिसेंटली काय 24ला आलंय ना, 24ला जजमेंट आलंय. ठीक आहे ना, 24ला जजमेंट ऐकून घ्या ना, इथं काय आपली भैस नाही, वाईट आहे. रिसेंटली जजमेंट काय की तुम्ही करू शकता, बरोबर आहे. 5 राज्यांनी स्वीकारलं. करू शकता. करू शकता असं करा करू शकता म्हणलंय. ज्या राज्याला वाटतंय ते हे करू शकतात तर मग 5 राज्यांनी स्वीकारलंय. महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे? महाराष्ट्र सरकार आहे आणि काही लोक म्हणतात की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा त्यांचा नाही. तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांचा तीव्र शब्दात जो कुणी म्हणत असेल की हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा नाही तर त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. हा महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश शिव फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांचा आहे आणि तो राहील. आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं, फुलेंचं, शाहूंचं, अण्णाभाऊंचं नाव या देशातून कोणी मिटवू शकणार नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. आरटी निर्माण झाले नाही का मातंग समाजासाठी? तेच तर वर्गीकरणाचीच भूमिका आहे. मग आरटी हेच म्हणायचं आहे जर मातंग समाजासाठी एकट्यासाठी बौद्ध झाल्यानंतर बौद्धांना आरक्षण घेण्याचा काही अधिकार नाही असं तुम्ही म्हणताय. मी म्हणत नाही. तिथल्या कायदेशीर ज्या तरतुदी आहेत, ऐका ठीक आहे ना, तुम्ही हा पण संदर्भ दिलाय की पत्रकारांनी बाबासाहेबांना विचारलं होतं. मात्र बाबासाहेबांनी हे पण म्हटलं होतं की धर्मांतर केल्यानंतर महाराजांनो तुम्ही घाबरू नका, तुमचं आरक्षण माझ्या पोटाच्या खिशात आहे. म्हणणं वेगळं आणि संविधान तरतूद वेगळी आहे. आता जर फॉर एक्झाम्पल मला जर सकाळसाठी बी काढायचं आहे तर कलम 37 पुरीचा महार आता बोलतो कलम 37 त्याची अस्पृश्यता गेली नाही म्हणून तो अस्पृश्य आहे. मग बरोबर आहे. एससी आहे पण त्याची तरतूद लागेल ना. तरतूद त्याचा भाव दाखवण्याचा सांगते का? तरतूद आहे ना. कुठं तरतूद आहे? याचं आरक्षण शासनात सर्टिफिकेट कसं मिळते? हीच तर चूक आहे खरी. मग आम्ही शासनाची भांडतो नाही, आम्ही तुमच्याची कुठे भांडावं लागलो? आपण हे म्हणत नाही. आज यांनी इथं भाषण करताना म्हटलं आहे की आंबेडकरी समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विसरला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान यांना मान्य नाही. म्हणजे नेमकं काय? या देशाची जे लोककल्याणकारी शासन या ठिकाणी खरं तर बुद्धकालीन जी राज्यव्यवस्था होती ती संघराज्याच्या रूपानं या देशानं स्वीकारलेली आहे आणि ती संघराज्याची शासन प्रणाली लोकशाहीच्या माध्यमातून चालत असताना लोकशाहीच्या 4 पिल्लरवर या ठिकाणी आहे. मग विधिमंडळ असेल, कायदेमंडळ असेल, कार्यपालिका असेल आणि आपला मीडिया असेल. तर यापैकी कार्यपालिका ही अत्यंत महत्त्वाचा पिल्लर आहे. तो विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला निर्माण झालेल्या राज्यघटनेनुसार या देशाच्या लोकशाहीमध्ये अस्तित्वात आहे आणि जो लोकशाहीच्या एका महत्त्वाच्या पिल्लरवर या ठिकाणी ऐका ना, या चॅनलच्या माध्यमातून मला संपूर्ण आणि जनतेला सांगायचं आहे की या ठिकाणी 1950ला या अनुसूचित जातीच्या महाराष्ट्रातील यादीची अनुसूचित तयार झाली. त्याच्यानंतर 56ला कतार सिंग हे शीख धर्मीय मागासवर्गीय नेते होते अस्पृश्य समाजाचे. त्यांनी एक व्यापक भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर 56ला सप्टेंबर 56ला दुसरी दुरुस्ती झाली. फक्त पहिल्या अनुसूचित जातीच्या 50ला या ठिकाणी फक्त हिंदू धर्मीय अस्पृश्य जाती जास्ती होत्या. त्याच्यानंतर 56ला शीख धर्मीय अनुसूचित जाती झाल्या आणि 3 जून 1990ला जी सुधारणा झाली
जी सुधारणा झाली तर आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे दुर्दैवानं की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नाकारलं, जी जात नाकारली, तर एसटी होण्यासाठी धर्मांतरित बांधवांना पूर्वाश्रम इथे एसटी असलं तर सिद्ध करावं लागतंय. आणि हे बौद्ध धर्माच्या आणि बुद्धाच्या आणि बाबासाहेब विचाराच्या विरुद्ध आहे ते विरुद्ध आहे ना. कसं काय विरुद्ध आहे बाबासाहेबांच्या? बाबासाहेबांनी बौद्ध धर्म याच्यासाठी शिकायला की तिथे वर्ण वेद अस्पृश्यता अजिबात काहीच नाही. सगळं मान्य आहे. माझं नाही हे विरोध नेमका कशाला करतात? एक तर तुम्ही म्हणता हे संविधान मानत नाही. आता 341 कलमांतर्गत आपण मागणी करत आहे. 341चा अर्थ सांगणारे चुकीचे सांगतायत. एक तर ते खोटं बोलत असेल किंवा आम्ही खोटं बोलायला मी हजार ऐका ना 341 मध्ये 1 आणि 2 341चा अर्थ असा आहे की 341 फक्त त्या यादीमध्ये राष्ट्रपती पार्लमेंटने जात ऍड करायची, समाविष्ट करायची की काढायची. या वर्गीकरणाच्या प्रश्नामध्ये महाराष्ट्रातली एकही जात कमी केल्या जात नाही आणि एकही जात ऍड केल्या जात नाही. त्यामुळं अनुसूचित जातीच्या या 341चा कुठेही भंग होत नसून उलट न्यायाची संकल्पना या ठिकाणी हे तुमचं मान्य आहे. मात्र त्यामध्ये 341 मध्ये उपवर्गीकरणाचा मुद्दा कुठं आलेला आहे? भारतीय राज्यघटनेचं 371 कलम काय सांगतंय? इथे केंद्र सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र सरकार असताना इथे उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, याच्यासाठी वेगळी महामंडळ का तयार केले जातात? इथे जेव्हा 10 जुलै 1978ला इथे महात्मा फुले नावाचं महामंडळ सर्वांसाठी अनुसूचित जातीसाठी होतं, त्याच्या अगोदर 1 मे 94ला चर्मोद्योग महाराष्ट्र विकास महामंडळ या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर 11 जुलै 1985ला अण्णाभाऊ विकास महामंडळ निर्माण झालं. हे वर्गीकरण नाही का? मग आता हे बघा, कैलास खंडारेचे म्हणणे काय आणि अनुच्छेद 371 काय म्हणतो. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 371 हा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांसाठी विशेष तरतूद करतो. याचा उद्देश प्रादेशिक असमतोल कमी करून सर्व भागांचा समतोल विकास सुनिश्चित करणे हा आहे. महाराष्ट्रासाठी हा अनुच्छेद विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची तरतूद, या भागांना विकास निधीचे न्याय वाटप, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रपती आदेशाद्वारे राज्यपालांना या बाबतीत विशेष जबाबदारी दिली जाऊ शकते. म्हणजे हा अनुच्छेद अनुसूचित जाती प्रवर्ग किंवा अनुसूचित कुठली जात या विषयाचा संबंध नाही, तर यामध्ये सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही, राष्ट्रपती राज्यपालांना याविषयी सूचित करू शकतो. अशी तरतूद 371 अनुच्छेदमध्ये आहे. म्हणजे उपवर्गीकरणावर बोलणारे वक्ते हे संवैधानिक भाषा बोलत आहेत का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि या 371 मध्ये सुद्धा उपवर्गीकरण हा शब्द किंवा मुद्दा कुठेच नाही. आपण पाहत राहा IB7 न्यूज. हे आज होतं या उपवर्गीकरणाच्या संदर्भात जळगाव दामोद, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव दामोदमध्ये हा मातंग समाजाचा मोर्चा. या ठिकाणी 58 जाती याच्यासोबत असल्याचं मोर्चामध्ये सांगलं गेलं. मात्र येथे संविधानाचे जे काही 341 कलम आहेत आणि त्यामध्ये जे काही 15(4) आणि 16(4) हे कलम आणि उपकलम 29 क अंतर्गत आम्ही जे यांना प्रश्न विचारायचे होते त्या प्रश्नाला यांनी उत्तर न देता यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेऊन गेले. कारण हे संविधानाच्या जे संविधान आहे या संविधानाच्या विरोधामध्ये हे कुठलंच कलम नाही आहे आणि हे संविधानाच्या विरोधात जे आहे आज आंबेडकर संविधानाचं वाचन या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करते आहे, त्यांना हे संविधान विरोधी म्हणत आहे. आणि आम्ही या ठिकाणी राजेभाऊ घोडे असो किंवा कैलासभाऊ खंडारे असो यांची या ठिकाणी जी काही मुलाखत घेतली, मात्र सविस्तर वर्णन त्यामध्ये किंवा सविस्तर त्यामधून माहिती बाहेर पडली नाही. उत्तमांकडे संपादक आहे.